ओम श्री सिद्धभैरवाय नमः. आज काय आहे? संक्रांत. संक्रांतीचा काळ सुभंगड, क्रांतीचे आव्हान रे. आज संक्रांत, क्रांती. मग आपल्याला कोणची क्रांती करायची? आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती. बघा, प्राणीमात्र असो, स्त्री असो का पुरुष असो, जन्मल्यापासून तर मरणापर्यंत काय पाहतो? सुख. आणि मी सुद्धा तेच पाहत गेलो. आज माझं वय किती आहे? 73. पण सुख काय कुठं मिळलं नाही. जमीन तयार केली, दुकानं बांधले, सगळं केलं, पण सुख ही वस्तू काय मिळली नाही. आणि मग सुख कुठं सापडलं? आज संक्रांतीच्या दिवशी कुठं सापडलं? ज्या वेळेला मी भैरवनाथाचं चिंतन केलं आणि संत चरित्र बघितलं, तर संतांनी काय केलं? गीतेचा 2रा अध्याय, तुझे हाये तुझं पासी, परी तू जागा चुकलाची. बघा, भगवंतानं सांगितलं तुकारामानी, तुझ्यापाशीच आहे पण तू जागा चुकला. कोणती जागा चुकला? का तू इतर सगळं बघत बसला, पण गीते आणि ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा इकडं बघितलं नाही आणि तुला सुख काय मिळलं नाही. मी बंगला बांधील, जमीन तयार करील, मुलाचं लग्न करील, नातू येईल, पण ते येईल, फॅटकार गाड घेईल, अनेक विज्ञानाची साधनं घेतली आणि सुख बघितलं. सुख त्याच्यात नाही. मग सुख कशात आहे? साधू संतांनी काय केलं? गीतेचं आचरण केलं. 2ऱ्या अध्यायात, त्यागा शांती निरतरम. काय? मला काही नको, तुका म्हणे काही न मागो, आणिक तुझ्या पायी सुख सर्व आहे. बघा, नामदेवाला परीस मिळाला, त्याने तो फेकून दिला. तुकारामाला शिवाजीने काय दिलं? धन दिलं, नाही घेतलं. बोधला, मानकुजी बोधला, यवन राजा होता, प्रसन्न झाला, तुला काय पाहिजे माग. मला काहीच नको, मला काही नको, बस सुख. आणि मला पाहिजे म्हणलं का काय? दुःख. मग ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आहे का आपल्याकडे समाधान? नाही. तर गीतेत भगवंताने अर्जुनाला सांगितलंय, त्यागा शांती निरंतर. तुझ्या वेळेला त्याग करशील ना, मला काही नको, तुला झोप येईल, शांती मिळेल. आणि मला पाहिजे म्हणला का तळमळ होईल. आणि ते जे मला पाहिजे ते म्हणल्यानंतर ते सुख मिळतं. किती वेळ? क्षणभंगूर नाही भरवसा, सोडी माया तोडी आशा, कोणाचे घरदार संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे घनगोत कोणाचं घर चुटकी सरशी निघून जाईल, क्षणभंगर भरोसा नाही आहे. काय म्हणून व्यास याला शुक्राचार्याने कोणाला उपदेश केला? परीक्षित राजाला. आणि तोच गीतेत अर्जुना लढाई करत नव्हता आणि त्याला काय सांगितलं? 2रा अध्याय, कर्म कसं कर? कर्म कर, पण निष्काम फलाची अपेक्षा ठेवू नको, बसू नको. कर्म कर, पण मला मिळलं पाहिजे असं म्हणून करू नको. त्याग. आणि सुख कशात आहे? आपलं दुःख आलं, आपण देवाकडं सुख मागतो, तर काय मागायचं? प्रसादे सर्व दुःखांना हानी रशोप जायते. दुःख आलं ना, प्रसाद आहे. सुख आलं ना, प्रसाद आहे. आणि प्रत्येक गोष्टीला जर प्रसाद समजला ना, भगवंताचा प्रसाद आहे. आणि जीवनात कसं राहील? हसत राहा, हसत राहा. जे येईल ना त्याला तोंड देत राहा. संतांनी तेच केलं. किती आपत्तीमध्ये तुकारामाने तोंड दिलं, प्रत्येक संतांनी तोंड दिलं, ते घाबरले नाही. आणि डोक्यामध्ये कोणते पाहिजे? नकारात्मक विचार नको आहे, सकारात्मक विचार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार. ज्याच्यापाशी पॉझिटिव्ह विचार आहे ना, तो सुखी आहे. ज्याच्यापाशी निगेटिव्ह विचार आहे ना, त्याला सुख किती असू द्या धनसंपत्ती, त्याला सुख काय मिळत नाही. मग देवकुडे आपल्या हृदयात, देवकुडे आईबापात, देवकुडे चंद्र सूर्य हवा पाणी. संतांनी तेच बघितलं आणि त्यांनी तो देतो देव पाहिला.
आणि आपण काय करतो, दगडात देव पाहतो. सो दगडाचा देव त्याला वडाऱ्याचं भेव, सोन्याचा देव त्याला चोरांचं भेव, आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. देव आशान पावत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही आहे, देव कुठे आपल्या हृदयात आहे. मग भगवंताना जवळ आपलं ठेवलं आहे ना, तेवढं कसं राह, आनंदात राह. आणि या जगात आपल्याला जे मिळालेलं आहे, जसं आत्मा अमर आहे, आपण जुनी कपडा का टाकून देतो आणि नवा कपडा घेतो, तसंही शरीर आहे. मग वासना कशी ठेवू, चांगली ठेवू. कर्म अनुबंधे मनुष्य लोके, तू कर्म चांगलं कर, वासना चांगली ठेव, तुला पुढच्या युनिट प्रेस होणार आहे. म्हणून प्रत्येकानं जगा आणि जगू द्या. माणसाला जगण्याकरता मी जगल आणि दुसऱ्याला जगून देईल, आणि मी कसं राहील, आनंदी राहील. आनंद हा कशात मिळत नाही, आनंद कुठे, आपल्या आत्मानंद, परमानंद. आणि म्हणून सकाळ संध्याकाळ ईश्वराची प्रार्थना करा, एकाग्रता करा, आणि भगवंत शांत बसा. आज आपण बसायला वेळ नाही, आपण सारखं धावतो आणि एक दिवस संपून जातो, मिळत नाही. आणि गीतेत भगवंतानं काय सांगेल नाही, सगळं सांगितलेलं आहे, पण आपण त्या गीतेकडे बघत नाही. आपण इतर ग्रंथ बघत बसतो. ते ग्रंथ वाचूनही अशा मताचा मी नाही आहे, पण ती गोष्ट आहे. पण दासबोध, तुकारामाचा गाथा आणि गीता, हे तिन्ही गोष्टी जीवन विकास आहे. त्यांनी ते केलं, पण तुला काय करायचं आहे, पण तू काय कर. गीतेत काय सांगतं, आहार विहार युक्तस्य नचयुक्तस्य भावना, ब्रह्मचर्य तपोच्यते, वाङ्मय तपोच्यते. मग तुला जर बुद्धी पाहिजे ना, तर वाचन कर. तुला आरोग्य पाहिजे ना, निरोगी राहायचे ना, तर आहार कसा घे, चांगला घे, सात्विक घे आणि मापात घे. आणि मग ब्रह्मचर्याचं पालन कर. आज आपल्याकडं ब्रह्मचर्य काय भानगड आहे, की मुलांनाही माहीत नाही, मुलींनाही माहीत नाही. आणि काय एन्जॉय, आय लव यू, फक्त मजा. अरे हे साधू संतांनी तेच केलं. नवनाथांनी काय केलं, ब्रह्मचर्याचं पालन केलं. संतांनी तेच केलं. आणि आपली संस्कृती ते सांगते. काय आपलं 21 वर्ष, मुलाचं वय 21, मुलीचं वय 18, तोपर्यंत काय करा, शिक्षण करा, वेदाभ्यास करा, व्यायाम करा, ब्रह्मचर्याचं पालन करा. नंतर गृहस्थाश्रम, मग ऋतुकालाचे संबंध ठेवायचा, इतर वेळेला संबंध नको आहे. आणि मग संतती झाली, आणि 50 नंतर वानप्रस्थ. 50 झालं ना, तर आपण ईश्वराचं चिंतन करणं, तीर्थयात्रा करणं, आणि कुठंतरी बसून देवाचं चिंतन करणं. आपलं वय 70-80 झालं तरी पोरांना काय म्हणतो, तुम्हाला काय कळत नाही, थांबा मी करतो. पोरं काय म्हणते, या म्हाताऱ्याला अक्कल नाही. बघा, माणसाचं वय जसं वाढतं, प्रपंच करताना सुरुवातीला गोड आहे, मागून कसं आहे, कडू आहे. परमार्थ सुरुवातीला कडू आहे, मागून गोड आहे. जो जो परमार्थाचं वय वाढतं, वयोनिधी तपोनिधी लोक त्याच्या पाया पडतात. आणि प्रपंचामध्ये बाबा गपची बसा, मम्मी गप बस, तुला चालत नाही का, त्याच्यात काय असतो, स्वार्थ. प्रपंचात काय असतो, स्वार्थ. त्यांना काय लागतो, सत्ता लागती, स्वार्थ लागतो. आणि त्या सत्तेकरता, स्वार्थाकरता सत्ता ते ताब्यात घ्यायला पाहिजे लागतात, आणि मग त्याला ते बाहेर काढतात. या जगामध्ये आजपर्यंत जेवढे युद्ध झाले, जेवढ्या भानगडी झाल्या, काय, लोभ. या लोभाबाई, पापाचा बाप कोण, लोभ. आणि हा लोभ माणसाला सुखानं जगून देत नाही. तर तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, त्याग करा, लोभ आवरा, आणि गीतेचं 2ऱ्या अध्यायाचं प्रत्येकानं अवलोकन करा. तुमच्या जीवनात सुख मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि कळकळीनं सांगतो, आज संक्रांत आहे, आणि संक्रांतीचं गोड करण्यापेक्षा करा. आणि या संक्रांती दिवशी आपण संकल्प करा, मी गीतेचा 2ऱ्या अध्यायाचं जीवनात अनुकरण करेल. जनकराजानं केलं, स्थितप्रज्ञ तुकारामानं केलं, पांडुरंग शास्त्री आठवलेनं केलं,
प्रत्येकजणी दुसरा अध्याय वाचला ना की त्याचा अनुकरण केला ना तर त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. म्हणून भैरोबाचं चिंतन करा आणि एवढं अनुकरण करा. जय वैरनाथ महाराज की जय.